शहरातील कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राउंडची 2.5 ते 3 कोटी रुपयांची जमीन तब्बल 5.5 कोटी रुपयांना विकत घेतली। यातील निम्मे पैसे जमीन मालकाला, निम्मे पैसे राजकीय पुढाऱ्यांना व स्थानिक लोकप्रतिनिधींना देण्यात आले, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राउंडमधील भ्रष्टाचाराचे अक्षरशः वाबाडे काढले। करण्याच्या वेळेला सुद्धा आपण सांगितले होते, लांजा नगरपालिका क्षेत्र आणि लांजातला कचरा, म्हणजे लांजा शहरातला कचरा दुसरीकडे टाकला पाहिजे यामध्ये दुमत नाही, परंतु ह्या घरातून उचलायचा आणि त्या कोत्रेवाडीतल्या घरामध्ये नेऊन टाकायचं। तिथे काय जनावर राहतात का? तिथे पण माणसंच राहतात ना। अरे आता रोग एवढे यायला लागलेत आणि तो कोत्रेवाडीमध्ये जर तुम्ही कचरा टाकला तर असलेले सगळे रोग एक त्या कोत्रेवाडी वासियांना दसतील। त्यांचं मरण तुम्ही त्यांना मरण दाखवायचं काम तुम्ही करताय। आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने 8 तारीखला कोत्रेवाडीच्या कचरा डंपिंग ग्राउंडच्या विरोधात जो लढा उभा केला त्याबद्दल तुम्हा सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो। शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील 11 आणि जिंजी या 12 गडकिल्ल्यांना युनेस्कोकडून प्राप्त जागतिक वारसा मिळणं म्हणजे मराठा इतिहासाचा जागतिक महत्त्वाच्या ठिकाणी झालेला गौरव आहे। हे संपूर्ण भारतासाठी तसेच महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी काढलेत। सह्याद्री अतिथीगृह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिळालेल्या 12 गडकिल्ल्यांना युनेस्कोनं प्रदान केलेल्या जागतिक वारसा मानांकनाच्या निमित्तानं आयोजित कर्तव्यपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते। बांदा पोलीस स्टेशन येथील श्रीदेव पाटेश्वर मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात शुक्रवारी संपन्न झाला। यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी ब्राह्मण वृंदांच्या मंत्रोच्चारात श्री पाटेश्वर मंदिरात पूजा अर्चा लघुरुद्र झाला। यजमान विक्रम गवस यांनी सहपरिवार पूजन केलं। दुपारी आरती होऊन महाप्रसादास प्रारंभ झाला। या सोहळ्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे व पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांसह पोलीस कर्मचारी वृंद तसेच ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चौक पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील लोधिवली येथील पाझर तलावात मुंबई चेंबूर येथील सुनील मोरे याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 17 जुलै 2025 रोजी 4:15 ते 4:30 दरम्यान घडली। चेंबूर गोवंडी येथील सुनील मोरे व त्याच्यासोबत 12 जण हे निसर्गाच्या सानिध्यात पिकनिक करण्याकरता लोधिवली पाझर तलाव या ठिकाणी 3 ऑटोरिक्षा घेऊन आले होते। यावेळी तलावात पोहण्याकरता उतरलेला सुनील मोरे याला तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्यानं तो तलावात बुडाला। मुंबई गोवा महामार्ग स्थितीबाबत चिंता व्यक्त करीत कोकणचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी मुंबई ते रत्नागिरी सिंधुदुर्ग अशी रोरो सेवा सुरू करण्याबाबत विधान परिषदेत माहिती दिली। ते काय म्हणाले पाहूयात। आम्ही आपला माझगाव टू रत्नागिरी आणि माझगाव टू आमच्या सिंधुदुर्गापर्यंत सुरू करतोय। गणपतीमध्ये आम्ही जेव्हा गणेश चतुर्थी येते ते आम्ही सगळ्या कोकणवासियांसाठी त्याच्यापेक्षा मोठा सण नाही सभापती महोदय, पण तिथे जायचं तर नेहमी खड्ड्यांचा विघ्न असतो, रेल्वे तिकीटचा विघ्न असतो, म्हणून आम्ही दुसरा एक थोडा रामबाण उपाय काढलेला आहे, ज्याच्यामुळे वेळही वाचेल, आपण लवकरात लवकर आपल्या गावी जाऊ शकू आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे गाडीने जाऊ शकू। म्हणजे रोरो सर्व्हिसच्या निमित्ताने आपण जे M2M नावाची रोरो सर्व्हिस काही दिवसामध्ये येतोय, त्याच्यामुळे आमचे उदय सामंत साहेबांना अगर आमच्या मुंबईमध्ये कॅबिनेटमध्ये यायचं असेल तर 3 तासात रत्नागिरीवरून आपले गाडी सकट नाही गाडी सकट आपले सगळ्या पोलिसांचे तामझाम घेऊन आमच्या मुंबईमध्ये आमचे उदय सामंत साहेब वेळेवर येऊ शकतील अशा पद्धतीची तयारी आमच्या लोकांची आहे। आणि त्याच्याही थोडं पुढे कोणाला आमच्या सिंधुदुर्गात आमच्या म्हात्रेजींना अगर शिक्षकांना मदत देण्यासाठी अगर पोचायचं असेल तर माझगाव टू विजयदुर्ग हे फक्त 4.5 तासामध्ये आपली गाडी आणि शिक्षकांच्या देणारे कम्प्युटर सकट गाडीमध्ये टाकून तिथे जाऊ शकतील अशा पद्धतीची ती रोरो सर्व्हिस अवघ्या 10 ते 15 दिवसाच्या टप्प्यावर सुरुवातीसाठी आलेली आहे। तेव्हा आपण सगळ्या जणांना मी तेव्हा आमंत्रण करीन की आपण सगळ्या जणांनी त्या बोटमध्ये बसू आणि आपण बरेपैकी आमच्या कोकणाकडे जाऊ। हे आदत तुम्हाला ह्या निमित्त टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.